ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते आता रविराज आता सायलीच्या आई वडिलांच्या घरी गेलेले आहेत आणि त्यामुळे आता इथे खूप मोठा गोप्यस्फोट झालेला आहे. आणि हे सगळं रविराजांना कळल्यानंतर रविराज बोलतात की हे शक्य नाही, कारण की सायली अशा आई बाबांच्या पोटी जन्म घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची भेट घेत असा काय खुलासा झालाय. त्यामुळे आता अश्विनचे पण डोळे उघडलेले आहेत आणि 10 लाखाच्या लोभापायी सगळं सत्य आता प्रियाच्या आई वडिलांनी असं सत्य सांगितलं. त्यामुळे आता नालायक प्रियाचा आता चांगलाच भांडफोड झालेला आहे. सायलीची क्रिमिनल डिटेल ऐकल्यानंतर अर्जुन खूप शांत झालेला आणि तो सायलीशी बोलायचं बंद करतो. तेव्हा सायली अर्जुनला बोलते की जे पण सत्य आहे ते मला सांगा, कारण की मला ते ऐकायचं आहे. त्यानंतर अर्जुन सगळं सत्य सांगायला लागतो. तेव्हा चेतन हा अर्जुनला थांबायला सांगतो. तेव्हा इथे अर्जुन बोलतो की जे सत्य आहे ते आता सायलीला कळलंच पाहिजे आणि ते सगळं रेकॉर्ड सायलीला दाखवतो. सदा लोखंडे हा 5 मुलाचा बाप, याची सगळ्यात छोटी मुलगी बबली ही तू आहेस. आणि अर्जुन सांगायला लागतो की तू 5 वर्षे असताना त्याने तुला विकली होती, कारण की त्याला या 5 मुलांचा खर्च त्याला जमत नव्हता. तेव्हा सायली बोलते काय, ते अर्जुन सांगतो की एवढंच नाही, त्या अजून तुला काय सांगतो ते ऐक. आणि ज्या गुलाबाईला तुला विकली गेली तिथून तू चोऱ्या माऱ्या करायची आणि तू आता चोरी करून तू इकडे आलेली आहेस. तेव्हा सायलीला हे सगळं ऐकून धक्का बसतो आणि ती बोलते काय बोलताय तुम्ही. तेव्हा ते प्रताप बोलायला लागतो काय बोलतेस तू, देवाने येऊन हे सांगितलं तरी पण मला त्यांच्यावर विश्वास पटणार नाही. अर्जुन बोलतो की जे सत्य मी ऐकलंय ते असू शकत नाही आणि सायलीच्या बाबतीत असं होऊ शकत नाही. तेव्हा सायली बोलते असं कसं असू शकतं, 5 वर्ष असताना मला माझे आई वडील का नाकारतील आणि मला विकलं गेलं आणि त्यानंतर मी तिकडे जाऊन चोरी केली, असं असू शकत नाही. तेव्हा अर्जुन बोलतो की हे सगळं असलं तरी आपण एका निराळ्या पद्धतीने शोध लावायचा आहे. नंतर अर्जुन हे सगळं गोष्टी रविराजांना सांगतो आणि रविराज हे गोष्टी ऐकल्यानंतर ते लगेच अर्जुनची भेट घेतात. तेव्हा रविराज बोलतात की हे काही असू शकत नाही, शक्यच नाही. हे सगळं बोलताना हे सगळं सुमनला कळतं आणि त्यानंतर हे सगळं कळतं नागराजला आणि नागराज बोलायला लागतो आपला डाव तर आता उलटाच पडायला लागलाय. आणि तेव्हा नागराज रविराजांना सांगतो की मला वाटत नाही सायलीचे आई वडील हे असतील. सायली असे असू शकत नाही, कारण की सायली सोजवळ आहे. पण मला हे सगळे गुण प्रियामध्ये दिसतात, कारण की ती तशीच वागते आणि जे बबलीचं वर्णन केलंय तशीच ती वागते. तेव्हा रविराज बोलतात काय बोलतेस तू. तेव्हा सुमन नागराजला बोलते काय बोलताय तुम्ही. तेव्हा ते नागराज बोलतो हां हे असू शकतं. तेव्हा ते सगळ्या गोष्टी रविराज डोक्यात ठेवतात आणि ते ठरवतात की आपल्याला काहीतरी शोध घ्यायला पाहिजे. त्यानंतर प्रतिमे रविराजांना बोलते की मला वाटत नाही की सायलीचे एवढे हे असू शकतात, तुम्ही त्यांची भेट घ्या. तेव्हा ते नागराजच्या डोक्यात येतं की जे प्रियाचे आई वडील आहेत ना ते लालची, ते आपल्याला मदत करू शकतात आणि प्रियाच्या आई वडिलांना आपण जाऊन भेट घ्यायची आणि पुढे काय बघायचं होतंय काय ते बघायचं. त्यानंतर रविराज अर्जुनची भेट घेतात आणि ते बोलतात की आपण त्यांची भेट घेऊया, कदाचित आपल्याला पुढचं काय ते कळेल. अर्जुन आणि रविराजांचं बोलणं चालू असतं की आपण जाऊन त्या सायलीच्या आई वडिलांना भेटूया आणि हे सगळं बोलणं त्यांचं नागराज ऐकत असतो आणि नागराज ठरवतो की आपण हे दोघं जायच्या आधी आपण त्या प्रियाच्या आई वडिलांना भेटूया आणि तेव्हा जाऊन तो त्यांच्या आई वडिलांची भेट घेतो आणि तो सांगायला लागतो की तुमच्याकडे वकील येतील आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतात. तेव्हा बोलते की तुमच्या 5 वर्षाच्या मुलीला कोणाला तरी दिलं. तेव्हा खूप मोठा गडबड होतो. तेव्हा ती बाई बोलते आम्ही नाही दिलं. तेव्हा नागराज बोलतो नाही दिलं, माझ्याकडे पुरावा आहे आणि त्या आईने मला साक्ष दिली आहे आणि हे नाकारू शकत नाही. तेव्हा ती बाई सांगायला लागते की चालेल तुम्ही बोलाल ते तसं मी करीन. जे ते वकील येणार आहेत ना त्यांची मुलगी तन्वी आहे आणि ती खोटारडी आहे आणि ती पहिली प्रिया आणि आता तन्वी म्हणून आहे, पण तिला तुम्ही तुमची मुलगी म्हणून ओळखायची. नागराज बोलतो की तुमच्या मुलीची ओळख तुम्हाला माहिती आहे काय. किंवा ती बोलायला लागते की आम्ही निश्चित गोंधन केलं होतं आणि नागराज सांगायला लागतो की तुम्ही काय बोलायचं नाही आणि बोलायचं काय हीच आमची मुलगी आहे म्हणून. तेव्हा ती बाई बोलायला लागते तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू नका, या पोरीमुळे आम्ही आधीच मनस्तापामध्ये आहे. आणि नागराज सांगायला लागतो की तुम्ही त्यांच्याकडे 10 लाखाची मागणी करा आणि आमचं खूपच नुकसान झालं आहे. आणि अशा प्रकारे नागराज त्यांना बरोबर मॅनिप्युलेट करतो आणि त्याच त्यामुळे तिकडे अश्विन पण आलेला असतो. तेव्हा रविराज त्या आई वडिलांना सांगतात जे आहे ते खरं सांगा. तेव्हा ती बोलायला लागते की आमच्या मुलीला आम्ही 5 वर्षाचे असताना विकलेली होती आणि ती आम्हाला खूप त्रास देत होती, पण एका बाईला मूल होत नव्हतं म्हणून आम्ही तिला सांभाळायला दिलं होतं, पण तुम्ही आम्हाला आमच्यावर घाणेरडे आरोप करू नका. तेव्हा अर्जुन बोलतो ते फोटो दाखवतो मी. तेव्हा ते रविराज जे आहे ते खरोखर सांगा, नाहीतर आम्ही तुम्हाला जेलमध्ये पाठवू. त्यानंतर ते तन्वीचा फोटो दाखवा. तेव्हा ते सांगायला लागतात नाही ही मुलगी नाही. तेव्हा ती बाई सांगायला लागते की जर ती मुलगी माझ्या समोर येईल तेव्हा ती मी तिला ओळखीन, कारण की माझ्या सगळ्या बाकीच्या मुली आहेत ना सगळ्या एकसारख्या दिसतात आणि या मुलींप्रमाणे तिला मी ओळखू शकते. त्यानंतर त्या बाईला त्या तन्वी म्हणजे खोटारड्या प्रियासमोर उभं केलं जातं
तेव्हा ती बाई सांगायला लागते की आमच्या सगळ्या मुली अशीच दिसतात. तेव्हा प्रिया बोलायला लागते की खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा ती बाई बोलते की नाही, आम्ही खरंच सांगतो. आणि ती बाई बोलायला लागते की आमच्या डोक्यावर 10 लाखाचं कर्ज आहे आणि ते फेडायला भेटलं तर खूप बरं होईल. तेव्हा रविराज बोलायला लागतं की जर तुम्ही सगळं खरं खरं बोलाल तर मी तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला तयार होईल. आणि तेव्हा ती बाई सगळं खरं खरं सांगायला तयार होते. ती बाई बोलते की या सगळ्या माझ्या मुलीचे बघा फोटो या प्रियाबरोबर जुळतात. आणि रविराजांच्या तोंडून पैसे ऐकल्यानंतर त्या बाईला पैशाची लालच सुटते. आणि घरी गेल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला सांगते की आपल्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळालेली आहे, तिला आता आपण हळूहळू कापायचं. आणि आपल्याला कळलं की ती आपली लेक आहे, पण आपण आता सांगायचं नाही. आणि त्यांना माहीत नाही की ही आपली मुलगी आहे, मग ती 10 लाख रुपये द्यायला तयार होतात. पण ज्यावेळी त्यांना कळलं की ही आपलीच मुलगी आहे तेव्हा ती आपल्याला तेव्हा हे सगळं कळण्यासाठी मग ते आपल्याला किती पैसे देतील. आणि ही लालची बाई या सगळ्या लालचीपणामुळे आता काय करणार आणि पुढे लालची बाई कशी गोत्यात येणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.